चंद्रपूर जिल्ह्यातील काल सकाळी 6 वाजताच्या सुमारास संजय फिल्मच्या MIDC येथील गोडाऊनमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने 4 कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे। स्फोट भयानक असल्याने छतावरील टीन फुटून गेले आहेत। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे भरलेल्या सिलेंडरमधून गॅस काढत असताना तिथला एक कामगार बिडी पिण्याकरिता लायटरने बिडीला आग लावत असताना सिलेंडरने पेट घेऊन स्फोट झाला। हा स्फोट भयानक असल्याने छतावरील सिमेंटचे टीन तुटून पूर्ण छत कोसळले आहे। यामध्ये तिथले 6 पैकी 4 कामगार भाजले असून त्यांना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। प्राथमिक उपचारानंतर 4ही रुग्णांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून 4 पैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे। संजय फिल्म या HP गॅस एजन्सीमध्ये काही महिन्यांपासून परप्रांतीय कामगार काम करीत असून त्यांना बिडी ओढण्याची सवय असल्यामुळे ते सिलेंडर असलेल्या गाडीवर ही बिडी पिताना दिसून आले आहेत। गॅस सिलेंडर सारख्या ज्वलनशील पदार्थ असलेल्या ठिकाणी आगीशी खेळणे हे किती महागात पडू शकते या घटनेवरून दिसून येत आहे। जखमी कामगार राजस्थान येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे। या घटनेवरून असे लक्षात येत आहे की ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सिलेंडरमधून गॅस काढत होते का हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांच्या मनात उत्पन्न झाला आहे। ग्राहक सिलेंडर मोजून घेत नाही याचा फायदा हे गॅस एजन्सी घेत तर नाही ना। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर उमेश गजलपेंदीवार, तालुका प्रतिनिधी गडचिरोली।